शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ आपण उपवास स्पेशल बनवून घेतलेली आहे। त्याच्याबरोबर गोड आंबट तिखट खजूर गुळ व चिंच याच्यापासून छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे। तर मी ती कशा पद्धतीने बनवलेली आहे पूर्ण रेसिपी बघा, तुमच्या लक्षात येईल। उपवासासाठी तर आपण काहीतरी वेगळं वेगळं हे खाल्लंच पाहिजे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, मी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आज आपल्याला शिंगाड्याचे थालीपीठ बनवायचे, ते पण उपवासासाठी खास। इथे बघा रुचिरा शिंगाडा पीठ घेतलेले आहे मी। इथे 1 वाटी भरून पीठ घेतलेले आहे। पाऊण वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे। भाजलेली जिरा पावडर 1 चम्मच घेतलेले। चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडी साखर घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेली, हिरवी मिरची घेतलेली आहे। मध्यम साईजचा असा बटाटा घेतलेला आहे। आता मी हा बटाटा व्यवस्थित साळून तो थोडंसं किसून घेते मी। बटाटा साळून तो व्यवस्थित आपण छोट्या किसणीवरती किसून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर येथे मी हिरवी मिरची पण अशी बारीक करून घेतली, कोथिंबीर पण ती कापून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये बघा आपल्याला हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची। आपण शेंगदाण्याचा कूट घेतला तो पण टाकून घ्यायचा आहे। भाजलेली जिरा पावडर टाकून घ्यायची आहे। थोडीशी साखर घेतली ती पण टाकून घ्यायची। आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर मेन आपलं शिंगाडा पीठ ते पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पाहिजे तर आपल्याला थोडं थोडं असं साधं पाणी घ्यायचं। त्याच्याने आपण असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आखाड महिना चालू झाला म्हणजे तिथून आपले उपवास चालू झाले। तर उपवासासाठी खूप छान मस्त असे लागतात, टेस्टी। नेहमीच आपण फराळाचं खाऊन तर कंटाळा येतो, पण या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। आपले शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ खूप छान लागतात। छान बघा, आता गोळा मी मळून ठेवलेला आहे। आता मी याला 5 मिनिटं तरी झाकून ठेवते। त्याच्यानंतर आपल्याला चटणी बनवायची, याच्याबरोबर खजूर चटणी। तर त्याची पूर्वतयारी करू आपण। शिंगाड्याच्या पिठाचे आपण थालीपीठ बनवतोय ना, त्याच्याबरोबर आपल्याला चटणी पाहिजे। तर आपल्याला इथे खजूर चटणी बनवायची। ते खजूर घेतली, त्याच्यानंतर गुळ घेतला, इथे साखर पण वापरू शकता तुम्ही। भाजलेली जिरा पावडर घेतली, चिली फ्लेक्स म्हणतो ना तशी मी मिरची दळून ठेवलेली आहे। तर मिरची पावडर नाही, पूर्ण जाडसर मिरची दळलेली। त्याच्यानंतर चिंच घेतली, 2 फिक्या हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतलेली। आता आपल्याला खजूर व चिंच भिजत ठेवण्यासाठी थोडंसं कोमट पाणी करून घेते मी। आता इथे पाणी ठेवते मी, कोमट करून घेते थोडं। पाणी कोमट झालंय, आता उतरून घेते, गॅस बंद करते। 2 वाट्या घेतलेल्या आहे, त्याच्यामध्ये आपण अर्ध पाणी हे टाकून घेऊ। आता एकात टाकली मी चिंच, त्याच्यानंतर एकामध्ये टाकली मी खजूर। 5 मिनिटं तरी आपल्याला हे भिजू द्यायचंय। 5 मिनिटं पीठ हे झाकून ठेवलेलं होतं। आता ते आपण छान मस्त मऊ झालंय पीठ। थोडस तेलाचा स्प्रे केला मी, व्यवस्थित आपण मळून घ्यायचं। आता इथे हे ताट घेतलंय मी, त्याच्यावरती एक ओला कपडा टाकून घेतला। त्याच्यावरती परत आपल्याला थोडस असं पाण्याचा चिपका द्यायचा। ह्या पिठाचे आहे ना, आपल्याला छोटे छोटे असे समान 3 गोळे करून घेतले, म्हणजे आपले 3 थालीपीठ हे तयार होतात। 1 वाटी शिंगाडा पिठामध्ये 3 असे थालीपीठ छान मस्त तयार होतात। हाताने असं हळूहळू पसरून घ्यायचं। तुम्ही कागदावर पण करू शकता, खालून वरून कागद घेऊन केलं ना प्लॅस्टिकच्या कागदावर तरी पण छान आहे। छान मस्त बघा, खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, मस्त असं हाताने पसरून घेऊ। गॅसवरती आपण तवा ठेवलाय, थोडस तेलाचा स्प्रे करून घेऊ आपण। ह्या तव्याला आपण तेल नाही वापरलं तरी पण चालेल। थोडस स्प्रे करून घेतला, त्याच्यानंतर हळूच बघा असं हातावर मी उचलून घेतलं, हळूच असं टाकून दिलं त्याच्यावर। पटकन बघा असं छान मस्त निघालं। 2 मिनिटासाठी झाकून ठेवते। आता झाकण उघडून बघा छान मस्त झालंय।
इथे वरच्या साईडने परत तेलाचा स्प्रे केला तरी पण. आता आपण ते पलटी करून घेऊ. तर छान असं मस्त झालंय. दोन्ही साईडने मस्त असं खमंग आपण भाजून घ्यायचं. दोन्ही साईडने मी असं मस्त छान ते पलटी करून असं कलर येईपर्यंत छान मस्त असं भाजून घेतले. का की आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे ना त्याच्यामध्ये, तर झाकण ठेवून तो छान मस्त बटाटा पण आपला शिजला गेला पाहिजे. छान मस्त झालं बघा, दोन्ही साईड बघू शकता. आता मी ते काढून घेते. आता ह्याच्यासारखेच मी दुसरे दोन्ही पण बनवून घेते. मस्त बघा आपले शिंगाड्याच्या पिठापासून छान असे थालीपीठ बनवलेले आहे. आता कसं उपवास आले नाही की ह्या पद्धतीने, भगरीचे तर आपण दिरडे नेहमीच खातो, पण शिंगाड्याचे थालीपीठ या पद्धतीने बनवून बघा, खूप छान चवदार लागत आहे. हे खास उपवास स्पेशल आहे, चवीला छान. बघा इथं आपण चिंच व खजूर भिजत ठेवलेली होती, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आपण खजूर मधले. छान मस्त गरम पाण्यामध्ये खजुरी एकदम मऊ झाले बघा. खजूरच्या पूर्ण बिया काढून घेतल्या, चिंच पण आपली छान भिजली. आता हे सर्व आपण मिक्सरला दळून घेऊ. आधी आपण कोथिंबीर टाकून घेऊ. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली ती पण तुकडे करून टाकून घेऊ. त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे तो पण त्याच्यात टाकून घेऊ आपण. म्हणजे लाल मिरची घेतलेली ती पण टाकून घेऊ. त्याच्यानंतर खजूर, आपल्याला पाणी पण टाकून घ्यायचंय, दळायला पाणी पण लागणार आहे. छान मस्त आता हे मिक्सरला मी दळून घेते. जिऱ्याची पूड आपण फोडणीला फक्त तेल गरम करून टाकू, कारण की गरम तेलामध्ये हे जळू शकतं, म्हणून ती पण आपण दळतानाच टाकू. छान अशी छान मस्त दळून घेतली. आता एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच्यानंतर हे चटणीमध्ये टाकून छान अशी मस्त आपली उपवास स्पेशली खजूर चटणी तयार झाली. गोड आंबट तिखट चवीची मस्त अशी चटणी ही तयार झाली. खूप खायला चवदार व टेस्टी लागते. सुंदर अशी आपण खजूरची गोड आंबट तिखट चटणी ही तयार करून घेतली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा. खास उपवास स्पेशल चटणी ही छान बघा. मस्त असे शिंगाड्याचे पिठाचे आपण 3 थालीपीठ हे तयार करून घेतले. 1 वाटी शिंगाड्या पिठापासून असे 3 थालीपीठ असे छान तयार झाले. त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी खजूरची चटणी, गोड आंबट तिखट चवीची, खूप खायला छान अप्रतिम. किंवा तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता, किंवा ग्रीन चटणी तिच्याबरोबर पण खाऊ शकता. गूळ चिंच म्हणजे गोड आंबट तिखट खजूर चटणी ही अप्रतिम लागते खायला. तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.